नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कासारवाडी घाटात विवाहितेचा खून, आरोपी पतीने पोलिसांसमोर केली कबुली। कासारवाडी घाटातील झाडीत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जमखंडी इथं राहणाऱ्या शुभांगी सुनील राजपूत वय अंदाजे 30 हिचा खून झाल्याचं निष्पन्न झालं असून तिच्या पतीनेच हा खून केल्याची कबुली दिली आहे। आज सकाळी शुभांगी राजपूत यांचा मृतदेह कासारवाडी घाटातील झाडीत आढळून आला। विशेष म्हणजे शुभांगीचा पती सुनील राजपूत यानं सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर राहून पत्नीच्या खुनाची कबुली दिली। सुनील राजपूत यानं पोलिसांना दिलेल्या माहितीवरून शिरोली MIDC पोलिसांना तत्काळ याबाबत कळवण्यात आलं। त्यानुसार शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं कासारवाडी घाटात जाऊन मृतदेहाचा शोध घेतला। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवलाय। उत्तरीय तपासणी अहवालानंतर पुढील तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती API गायकवाड यांनी दिली। सकाळी 10:30 वाजता सोलापूर सिटी पोलीस स्टेशन फौजदार चावडी येथून ठाणे अंमलदार PSI जीव खाले यांनी फोनवर आम्हाला कळवले की आमच्याकडे सचिन राजपूत नावाचा इसम हजर झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे आणि तिचं प्रेत कासारवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सोडून आलेलं आहे। त्या माहितीच्या आधारे आम्ही स्टाफसह रवाना होऊन घटनास्थळाचा परिसर छाननी केला। छाननीच्या दरम्यान सदर वर्णनाप्रमाणे प्रेत मिळून आलं। त्या प्रेताचा पुढील कारवाई चालू आहे। घटनास्थळावरून इन्क्वायरीसाठी पाठवलेला आहे। PM केल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होतील। दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। या घटनेची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।